विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। साहेबांसारख्या एका पुत्राला जन्म देऊन त्याच्या पुढच्या बाजूला येऊन आपला सत्कार करण्याचं भाग्य आमच्या सारख्या सर्व पामरांना आपण द्यावं। आदरणीय काकींचा सत्कार सौ वैशालीताई विजय साठे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। माननीय सुधाताई काकी मोठे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सत्कारासाठी मी पाचारण करतोय। धन्य ती तुमची कोस, ज्या कुशीतून उपजलेल्या या पुत्राला लोक माणसामध्ये रमायचं आणि लोकांसाठी जगायचं कसं शिकवलं आपण। एकांतात असताना लोक किती संस्कारक्षम घडवलं, त्या संस्काराला दाद देऊन आपल्या व्यक्तिमत्वाला नतमस्तक व्हावं असं वाटतं। धन्य काकी, धन्य आणि धन्यवाद। या सत्काराला आपण जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देऊया। माननीय शिवाजी बापू माननीय रणजितजी गायकवाड साहेब, माननीय संजय नाना गाडवे, माननीय बाबूराव सरोज, कदाचित आपल्या सर्वांच्या मनातील भावना ह्या हृदय सिंहासनी पैसा रयतेचा राजा, हृदय सिंहासनी पैसा रयतेचा राजा, वाढदिवसा राजा शोभतो माझा। बालाघाटाच्या कठीण खडक कपारीत सामाने नटला आणि तो सजला देखील। शेतकऱ्यांचा आधार आला, रयतेच्या सुखाचा आणि दुःखाचा विसर नाही ज्याला।
अशा मोठ्या दिलाचा आमदार मिळाला आम्हाला. विकास ज्यांचा ध्यास आणि शिक्षणात रमते, ज्यांचा हव्यास सतत बसले जनतेच्या श्वासात. विकास ज्यांचा ध्यास शिक्षणात रमते, ज्यांचा हव्यास सतत बसले जनतेच्या श्वासात. आजच्या या शुभ दिनी एकच विनंती परमेश्वराला. आज केवरांची उपस्थिती लाभलेली आहे. आलेल्या पै पाहुण्यांचा आदरातिथ्य करणे ही आमची संस्कृती आणि सुबत्ता आम्ही मानतो. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने ज्यांचं संपूर्ण आयुष्य हे लोकार्पण होऊन समाज प्रबोधनाच्या कामामध्ये खर्ची पडलं, असा हा खापरात खाणारा आणि दगडानं दोन दगड हातात घेऊन अख्ख्या समाजाचं प्रबोधन करणारं व्यक्तिमत्व जे रमलं साजत आहे, अशा या सत्काराला आपण जोरदार टाळ्या वाजवून महाग सरकार जरा थोडं. भाऊ इकडे समोर. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. आमच्या मनाला माननीय लहू आंध्रुड, माननीय बंडू साहेब देशमुख ईट, माननीय अजितरावजी पवार डोकेवाडी, माननीय सतीशराव भुजंगराव मोठे चेअरमन गिरवली, माननीय मिलिंदरावजी करंडे सर संस्थापक मुख्याध्यापक पारडी, माननीय गवळी रामहरी काका मोठे साहेब गिरवली, रणजितजी पवार साहेब डोकेवाडी, आदरणीय राजू कोकाटे, माननीय बाळासाहेब स्वामी लोकमत पत्रकार, माननीय दासरावजी हुंबे साहेब खरेदी विक्री संघ भूम, माननीय बाळासाहेब स्वामी लोकमत पत्रकार, माननीय दत्ताजी आहेर एकमत, माननीय आटोळे साहेब कृषी साहेब भूम आणि तमाम भैया साहेबांवर प्रेम करणारी ईट गिरवली सोन्नेवाडी डोकेवाडी चांदवड अंजनसुंदा या ठिकाणाहून आलेले घाटपिंपरी सरमकुंडी वाशी भोम रिजोरा या सर्व परिसरातून भैया साहेबांवर जीवापाड प्रेम करणारे सर्व माता भगिनी पालक ज्येष्ठ मित्रवर्य या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. कदाचित या स्वागतात असे वाटेल माननीय मानूआपा याच्यासाठी केला सारा अट्टहास आजचा दिस सोनियाचा व्हावा गिरवलीचा पुत्र आमचा नेता सतत कारी विजयी व्हावा. अंगणात आली सात जन्माची पुण्याई पुण्यवान झाली कसं मानू मी आभार कसं होऊ उत्तराई कसं मानू मी आभार कसं होऊ उत्तराई अंतःकरणाची माया वाढतच राही डोळ्यातून गंगा जमुना आनंदी वाहतच राही. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा तर या ठिकाणी या वाढदिवसाचं औचित्य साधून वाढदिवस विशेषांकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. आदरणीय सत्यपालजी महाराज, माननीय मधुभाऊ मोठे, आदरणीय राजाभाऊजी हुंबे साहेब, संजय नाना सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी राहुल भैया वाढदिवस विशेषांक दैनिक एकमत पुरवणीचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून या अनावरणाला साथ देऊया.
लोकशाहीमध्ये असणारा हा तिसरा स्तंभ प्रत्येक ठिकाणी घडणाऱ्या कुठल्याही बारीक सारीक गोष्टींचं विवेचन आपल्या स्तंभातून मांडून समाजाला जागृत करणारा हा पत्रकारितेचा धंदा ज्यांनी या आणि यानंतर या ठिकाणी ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, ज्या माणसाच्या वाणीतून सत्य आणि सत्य समाज प्रबोधनाचं बीज घेऊन हा वासा घेऊन अवघ्या महाराष्ट्रात ज्यांनी एक उदात्त सत्यपालाची सत्यवाणी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात कारण एकाची एक कला आहे. हा कार्यक्रम आदरणीय आमचे सरपंच साहेब संगीतजी सोन्ने साहेब. सोन्ने म्हटलं की एकदम अर्जुन सोन्याची आठवण येते. 31,000 10 ग्रॅम. मी सतीश दादांना आयोजकांना माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आपल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर्वांना आणि इथे जे जमलेली सर्व मोठी मंडळी आहे भाऊ, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, या खात्याचे साहेब, आपले आदरणीय कदम साहेब, मराठा सेवा संघाचा विचार तर देतात, परंतु श्रीमती सुधाई मोठे आजच्या या कार्यक्रमात आपल्या लेकराच्या वाढदिवसानिमित्त केक कापायला होता. टाळ्या वाजवा एक वेळा. मायमुखी म्हणा माय, तुम्ही पवार साहेबांच्या वाढदिवसावर तर कधी आला नागाच्या वाढदिवसावर माझंही सौभाग्य आहे. कधी कधी राज ठाकरेच्या वाढदिवसावर. आता आमची कॅप्सूल कोणी पक्षाने चालू आम्ही कीर्तन म्हणजे कोणी बोलावते ना आम्हाला, आणि बोलावल्यामुळं आम्हाला कार्यक्रमाचा आनंद येते. माझं भाग्य आहे बाबू, मला सर्वांशी कॉन्टॅक्ट येत राहते ना. आणि त्याच्यात असतं आई साहेब हजर आहेत, राहुल भैयांची आई हजर आहे. या राहुल भैयाचे वडील आपले आदरणीय आपल्यातून महारुद्र बाप्पा मोठे निघून गेले तेव्हापासून त्यांच्या आईनं सुधाताईनं राहुल भैयांना घडवण्यात सर्वात मोठी ताकद त्या मायची आहे. म्हणून मी आपण पांडुरंगाला काय देवाला पाहिलं का तुम्ही नाही पाहिलं, मी नाही पाहिलं, सर्व दगड मारणं सुरू आहे. देवाची कृपा. अपघात झाला, 4 जण मेले, 3 जण वाचले, देवाची कृपा. आता देवाजीचे म्हणा ते कोणाची एकाच गाडीतले 4 मरतात आणि 3 वाचतात, दोघांवर देवाची कृपा. पण बाबू आई बाप एवढी मोठी ताकद आहे. मी माझ्या सर्व माई बहिणींना धन्यवाद देतो. सुधाताईंना धन्यवाद तर देतो की त्यांनी राहुल भैया सारखं एक नेतृत्व समाजाला दिलं. बाबू मी मोठे परिवारांना आणि ह्या वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण परिसरातील मंडळी एकत्रित आली ग्रामपंचायत. धन्यवाद. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना मायची गणना आज वापर देतो मावशी पित्याची याच्यातील विषय निघाला. रानडुकरांनी घातलेला हैदोस थांबवावा. जसं पिकाचा माल खाणारे मी का हे नाही फालत मी, हे महत्वाचं आहे बा. हे भारी बहुजनचं आहे. राष्ट्रनेता प्रकाश आंबेडकर
तिकडे ठेव बाबा, हे काढू नको. द्या ना एखादा साखर आहे. 3 फुका मार मावशी, मूठ बांध आणि खोल. रात्रभर झोपू नको, रात्र वैद्याची आहे. आणि मोठी खोल खोलली. आता कागद मोकळा कर. केला कागद मोकळा. कुठे गेला कागद आला. याच्या नाव आहे बदमाशकीचा धंदा महाराजाचा. मध्ये मनात तिने एक नोट द्यायची होती 100ची. काऊन तर यायचा आशीर्वाद गरज आहे बाबा, गरज आहे आशीर्वाद. ओळख कोणता आहे रे कोई मायका नाही. माझ्या लक्षात आलं कीर्तन आता हे सांगावं लागेल की आज वर्तमान मध्ये गरज कशाची आहे बाबा. आम्ही जर वर्तमानाची परिस्थिती सांगत नाही बसलो आणि जुन्या मुर्दार गोष्टी सांगितल्या की कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खातच बसायचा. आता त्या कुंभकर्णाचा विचार सांगितल्यापेक्षा आजच्या काळाची गरज मांडावं लागेल. तुकोजी महाराज सांगायचे की आम्हाला शिवाजी महाराज खेळायला पाहिजे. त्या महामानवांमुळे तुमचं आमचं जीवन सर्वसामान्याच्या घरात सत्ता आली बाबू आता. आणि म्हणून त्या
अमरावती आपल्या नागपूर संत गाडगे बाबाचंही विद्यापीठ आहे भाऊ. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, जसं ज्योतिबा फुले विद्यापीठ, राहुरीला डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ कृषी विद्यापीठ, अकोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद असे विद्यापीठ. हे महापुरुष शाळेत गेले नाही पण विद्यापीठाचे कुलगुरू झाले. लक्षात घ्या बाबू, नाही तर खूप शिकला. आता परवा एक डॉक्टर पकडला, आता वैजापूरचा डॉक्टर भोपळे रंगे हात पकडला, पायरी भरली. तेच काय बाबू, आपल्याला वाटतं झालं आपल्याला कोणी पाहून नाही राहिलं, मी सगळीकडून डोके पण लक्षात घ्या देवानं वारण काढलं. ऊर्जा एका एक दिन पंचीला एका 50 विमान आले होते विलासरावजी देशमुख साहेबांच्या अंत्ययात्रेले. 50 विमान. केवढा मोठा माणूस. आपण त्यांनाही श्रद्धांजली देऊ, त्यांच्या परिवाराला ते दुःख सोसण्याची ताकद देऊ. परंतु बाबू केवढा मोठा माणूस, पण शरीरानं निघून गेले पण कीर्तीनं बाकी आहे. त्यांचं काम आहे. आजच्या कीर्तनाने लोक नाही आले, हे राहुल भाऊच्या कारकिर्दीवर लोक आले. त्यांची काम करण्याची ढब आहे आमदार साहेबांची. त्यांच्या कार्यावर, त्यांच्या वडिलांच्या पुण्याईवर आपण इथे एकत्रित आले. नाही तर आमदार साहेबांच्या वाढदिवशी आजची गर्दी ती नाही बाबू. आजची गर्दी राहुल भैयावर, त्यांच्या कार्याची. हा कुठं झाला अर्जंट नगरी आली तरी माती हलवा पाणी जिरवा. भयंकर बिकट परिस्थिती आहे. मी ज्या भागात राहतो घरी नेले. एवढंच नाही ते या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम सर्वात बुद्धिमान राष्ट्रपती झाले. आपल्या पोट्याईले बापाची कमाई आहे म्हणून तो बाप ज्याच्या बापानं जास्त कमावून ठेवलं हरामाचं, त्याची अवल्यात पिककाचे नागोबा. आपण त्यांच्यासाठी दुनिया भराचं कमवून टाकतो आणि मोठी अवल्यात काही. पाहिला ना हरामाचा पैसा जमा करणारा कांडा कायच्यात लटकला. कोण्या प्रकरणात लटकला तो कांडा? जेलमध्ये गेला मंत्री, पण जेलमध्ये कारण पोरीच्या लफड्यात पडला. ती हवाई सुंदरी खपसुरत होती, बायको काही बरोबर नव्हती. हरामाचा पैसा जमा झाला की जुनी बायको बरी दिसत नाही. पण पायली भरते हे लिहून घ्या, 100 पूरे होने वाले है. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच भर, येथेच भर, तपशील कोठावर. समाजाचे नाव मोठे विचित्र आहे, फार विचित्र नाव आहे. आपल्या बहुजन समाजाला तुम्ही मारवाडी गुजराती जैन असतील तुमच्यात नसलेले, अग्रवाल, खंडेलवाल, अंबानी, बायकोच्या वाढदिवसावर विमान देणारा, मालपाणी, नोकरी, गाढवे. आता गाढव करून टाकलं या नाव ठेवणार आहे गाढवे. आणि गाढवेच्या माग हाके. तुम्ही बाकी द्यायचे नाव पण किती गोड आहे, क्या बात आहे. म्हणजे आपण लोक नावावरूनच ओळखू येतो. तुम्ही आपण
आता मला चेहऱ्यावर पाहिल्यावर लक्षात आलं तुमच्या की हा आपल्याच पार्टीचा आहे. कलरच सांगते ना, जसं नोकरीवाल्याच्या बायका ओळखूच येतात आणि आपलं एखादं तरी विचित्र पीस दिसते का? सरळ माय बहिणी दिसते इथे काय. पण काही मंडळीने वाटते म्या केलं, मला काहीच नाही झालं. मी त्याच्यावरून अंदाज लावतो माझ्या माय मावल्यांनो. विचित्र परिस्थिती आहे ना, आणि या परिस्थितीची तडजोड करून तो विचार मांडत राहतो मी. कारण आज वातावरण पाहून राहिलो आम्ही. कीर्तनाची गरज काय आहे भाऊ आजही? प्रबोधनाची गरज काय आहे? लोक इंटरनेट दुनियाभराची प्रगती झाली भाऊ, तरी मार्गदर्शनाची प्रबोधनाची गरज काय आहे? जसं आपण पाहतो ना, म्हणून भाऊ संताची गरज जीवनात आहे. जसं शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज, त्यांनी पहा संताची 108 चक्र मारतात तुम्ही वड सावित्रीच्या दिवशी की 7 जन्मोजन्मी हेच पीस भेटावं. लग्नात तुमच्या मायबापाने त्रास देणारा, वेळोवेळी तुझ्या बापानं काय केलं वरून तुम्हाला होतं, तरी तुम्ही आपल्या पती करता फिरता की 7 जन्मोजन्मी हाच पती भेटावा. 100% खोटं. ते मेल्यानंतर त्याचं वय काय, तुमचं वय काय, कुठंच गणित बसत नाही. मी म्हणतो वळाच्या भोवती फिरल्यापेक्षा एक वळाचं झाड लावलं तर तेवढा जीवनात परिवर्तन येते बाबू. आणि आज माझ्या माय बहिणींनो, आपली भक्ती अशी करा का तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. बरं, माणसाईसाठी बाई फिरत नाही, त्याला मालूम आहे मेली की 15 दिवसात बहारो